हॅलो, चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्याच्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ स्टार्ट केली, कारण घरामधलं कॅचअप पूर्ण मोबाईलमध्ये घेतलं नसतं, म्हणून मी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये शूट करते. तर मी तुम्हाला कंटिन्यू दाखवणार आहे की आज मला घरामध्ये का ब्लॉग घ्यायला लागला आणि कशासाठी. तर बघा, हे बघा, हे घरी आलेत. यांना कात्र जोरून एमटी घरी यायला लागले, कारण आमच्या घराचा हा दरवाजा पूर्णपणे तुटलेला आहे आणि तो कधी पण अंगावर पडू शकतो. त्यासाठी आता आम्ही खूप परेशान आहोत. आणि मी आता कपाटातलं, आता आम्हाला ते दरवाजा बघायला आले, त्यांनी हे पूर्ण कपाट काढायला सांगितले. आणि आता मी कपाटातला पसारा काढलेला आहे. इथं बघा, एवढा सारा पसारा काढलेला आहे. आणि हे बघा, घरामध्ये एवढा पसारा आहे, मशीन वगैरे सगळं. आणि आवरल्यावरती पण मी तुम्हाला दाखवणार आहे की घराचं फायनल लुक कसं होणार आहे ते. आणि तो दरवाजाचं काम करायला येणार आहे का नाही ते पण आम्हाला काहीच माहिती नाही. तर आता आम्हाला पहिलं कपाट हलवायचं आहे आणि तिथून कपाट आम्ही कुठं मॅनेज करतोय ते तुम्ही असंच कंटिन्यू बघा, तुम्हाला असंच बघायला भेटेल. एवढ्या छोट्याशा घरामध्ये 10 बाय 10ची रूम आहे. 10 बाय 10ची म्हणा. आणि बायकोला आता एवढं आवरायचं होतं, हे तर काढायचं होतं, माहितीच होतं आपल्याला. तर ऑलरेडी तिने हे साफसफाई करायला पाहिजे होती का नाही, तुम्ही कमेंट्स करून सगळ्यांनी सांगा की नाही आवरायला पाहिजे होतं का नव्हतं. नाही, कपाट लावलं ना तिकडं, तर कपाटामध्ये व्यवस्थित मी लावणार आहे. मला हा, म्हणजे कपाट मोकळं केलंय का? हा, बरोबर बरोबर बरोबर, कपाट मोकळं केलंय, बघू शकता तुम्ही. जड होईल ना, म्हणून मग मी कपाट हालत नव्हतं ना. मी हलवत होती, मला हालत नव्हतं, म्हणून म्हणलं त्यातलं सामान काढून ठेवावं आणि नंतर कपाट काढावं. त्यासाठी मी पण प्रयत्न केले का कपाट मोकळं केल्यावर हलवायचे? हो, 4 बोट पुढे घेतले पूर्ण. बघा इथून, बघा इथून इथून. भावांनो, लक्ष द्या, 4 इंच फक्त पुढे घेतलंय तिने, 4 बोटांचं फक्त. एवढी ताकद आहे माझ्या बायको मध्ये. रोज मी 9 वाजता झोपायला गेली, 3 दिवस झाला. आज मला एवढी झोप यायली ना, सांगू शकत नाही मी. आणि चहा प्यायची एवढी. चला चला आवरू लवकर, हिचं चालत राहतं, हे ऐकत बसायला आपल्याला टाइम नाही. बघू शकता तुम्ही की ह्यांचं काम चालू आहे कपाट सरकवायचं, पण ते दरवाजा पुढे गेल्याशिवाय कपाट काही सरकणार नाही. बरोबर ही गोष्ट, कारण दरवाजा आपल्याला ओ तोडसाल काहीतरी तुम्ही, तेवढे काम नका करू. दरवाजा तुटला तर टोटल 5,000 रुपये खर्च येणार आहे. फक्त तू खर्च मोज, दुसरं काहीच मोजू नको. 5,000 रुपये खर्च येणार आहे दरवाजा जर तुटला तर. बाहेर कशाला जात आहे? ओ नाही निघत असेल तर बघा, काय ते दे ना, काय देऊ? स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर आता कशाला लागणार आहे? दे तरी. एक मिनिट. कधीही जर एक दरवाजा जर निघत नसेल तर दुसरं काही ना काय हलवायला चालू करावं, काम दुसरी. तर हे निघत नव्हतं म्हणून मी दरवाजा लॉक झालं होतं, तर मी ह्याला काढायला चालू केलं. तर हे निघले आता अर्ध्याचं जवळपास बाहेर. एवढं निघलंय बाहेर आता, पण हे निघू शकतं. तर आता चला मी यांना थोडीशी मदत करू लागते. मग असं प्रकारे निघले. हे कपाट निघलेलं आहे आणि ते काढायचे. तर आता ह्याला आता बघू कुठं लावता येते, कुठे लावायचं. बघू ना, तर तिकडेच कुठे जागा करायला लागेल. इथं एवढा स्पेस आहे, पण आता ते भिंतीला जे कलर आपण केला होता ना, तर ते आता मी म्हणजे व्हिडिओसाठी केला होता ना, बॅकग्राऊंडसाठी छान दिसेल. तर आता तो आपल्याला नाही हे करता येणार आता. बापरे, शौर्यची खेळणी बघा किती खाली निघली कपाटाच्या. पाण्याची बॉटल, ओ बाई साग हे पडायला लागले इकडं. अहो मिरर वाला या बाजूला आणि ते वाला त्या बाजूला का? कुठलं मिरर? हा ठीक आहे, चालेल, ठेवा ठेवा. नाही असू द्यात. अहो थांबता का 2 मिनिट, मी झाडू मारून घेते, कॉक्रोच दिसतोय मला. पटपट. थांबा. हा, हे आहे का घराची साफसफाई, तुम्हाला काय वाटते कशी? अहो राहू द्या. पण हे काय बरोबर आहे का? हे पटतंय का? घर साफ करताना सगळे बघा कॉक्रोच किती आहेत. ते कपाटाला ते वाले कॉक्रोच नाही ना, आंदोलनवाले कॉक्रोच नाही, घरातले कॉक्रोच आहेत. तर किती घाण आहे बघा. आता बघत असतं तर एवढं आवरून झालेलं आहे. आता बघू, इथलं एवढं पसार झालाय, दरवाजाचं अर्धं काम झाल्याच्या नंतर आपण बघू पुढं. आता मी साड्या आवरतीये, तर आता आपण थोड्या वेळाने बघू की आवरून झाल्यावर घर कसं दिसते. कारण आता वाजले रात्रीचे 10, 10:30. स्वयंपाक वगैरे काहीच नाही झालं. 10:30 वाजले तर
आणि तो आता दरवाजा करायला कधी येतो अजून काहीच माहिती नाही. तर आता चला मी पूर्ण आवरल्यावर तुम्हाला दाखवतो. चला तर आत्ता मी रात्रीचे किती वाजलेत 12 वाजून 19. रात्रीचे 12 वाजून 19 मिनिट झालेत. रात्रीचे 12:15 वाजलेत. आणि आत्ता आम्ही केलं आहे कपाट चेंज. तर इकडं ठेवलेलं आहे कपाट. आणि तुम्हाला इकडे शौर्य झोपला आहे त्यामुळे मी थोडा हळू आवाजात बोलते. तर हे तर कपाट आम्ही या कपाटातले काही कपडे वगैरे काढले नव्हते. तर हे कपाट आवरलेलंच आहे, बघू शकता तुम्ही. तर हे आवरलेलंच आहे व्यवस्थित. तर हे बघा अशा पद्धतीने हे आवरलेलं आहे कपाट. आणि या बाजूच्या कपाटात मी मात्र खूप जास्त पसारा पडला होता म्हणून कसे पण कपडे कोंबलेले आहेत. आता हे कपाट मी 2-3 दिवसामध्ये आवरून घेईल आणि तुम्हाला बेडवरती पसारा दाखवते. तर हे बघा बेडवरती एवढा सारा पसारा पडलेला आहे आणि इथे शौर्य झोपला आहे. आता आम्हाला बेड काढता येणार नाही, त्यासाठी आता आजपासून आहोंचं अंथरूण खाली केलं जाईल आणि आम्ही वरी झोपली जाईल. तरी पण आता चला यांचं काय चालू आहे बघू. काय हो झोपा ना, कधी झोपायचं आहे. त्यांची चालू आहे एडिटिंग. आणि अगोदर या ठिकाणी कपाट होतं तर या ठिकाणी आता मी मशीन ठेवली आहे आणि मशीनच्या बॅक साईडला ठेवलेलं आहे शौर्याचं कपाट. तर आता हे इथं व्यवस्थित सेट झालं आहे. आणि पहिलं ना दरवाजा पूर्ण ओपन होत नव्हता आणि आता दरवाजा पूर्ण ओपन व्हायला लागला आहे. तर आज पुरतं एवढंच झालं आहे. आता उद्या काय काय होणार आहे ना ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि भेटूया उद्याच्या छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय बाय.